आणि तुम्हाला आनंदमय जीवन जगता येणार आहे. तेव्हा तुमचा देवावतारी तयार होईल. तुम्ही जर तुम्ही देवाला आता या ठिकाणी परिस्थिती अशी आहे, हे 4 नंबर दाखवलाय, हे 3 नंबरमध्ये आता इथे दाखवले ऋषी देवता छंद आणि स्वर. हे जर आपण ज्यावेळेला आपण हे वाचतो पोथी, आता तो गणपती आत्मशीर्ष वाचता, त्यात चूक काय बघा. गणक ऋषी गणपती देवता निश्चित गायत्री छंद हा ऐका, हे बघा गणक ऋषी गणपती देवता निश्चित गाय छंद, इथं स्वर नाही. स्वर नाही म्हणजे हे तुटलं, हे तुटलं इथे, ते नाही म्हणजे तुम्हाला हा जे तुटलंय, हा जे इथे स्वर नाही. स्वर नसल्यामुळे काय झालं की ही जी रेषा आहे ही पूर्णपणे इथपर्यंत आली नाही, एकमेकांना जोड, ही तर तुटलंय. आणि याप्रमाणे तुमचा जन्म झाला समजा, त्यामुळे तुमचा गुडघा दुखला, पाय दुखला, मूळजूळ झालं, पोरग जन्माला आलं, झाल्याच मी आलं किंवा जीव गेला, ही सगळ्या गोष्टी घडतात. का तर तुमच्या धर्माची जी पात्रता माहिती राहिलेली नाही. गायत्री मंत्र म्हणायचं काम असं की भगवान कृष्ण सांगितलं, गायत्री छंद ही माझी विभूती आहे. म्हणजे गायत्री छंद मी स्वतःच आहे. त्याच्यात जर तुम्ही मंत्र म्हटलात तरच मला कळण, ही स्वरी शक्ती तुम्हाला तशी मिळणार नाही. तेव्हा ही 30,000 जनुकं जी आहेत विज्ञानामध्ये, वेदामध्ये, तीच विज्ञान शोधून काढली. तुमच्या शरीरात 30,000 जनुक आहेत आणि विज्ञान धर्माने काय सांगितलं, तुमच्या शरीरात 30,000 सुख आहेत. म्हणजे परमेश्वरापासून आतापर्यंत आपला जो वंश आहे जसा आहे तसा आलेला आहे. फरक आहे का? हा, नाही. मग तुम्ही दारू प्याला, गांजा वळला किंवा व्यसन लागल्यानंतर तुमचे हे जे पद्धत आहे हे तुटलं. तुमचं तुटल्यानंतर हीच बघा हे या ठिकाणी हे दाखवले. आता या ठिकाणी गायत्री मंत्र म्हणतो तो 30,000 सुख इथं पडलेली आहे. आणि जेव्हा आपण विज्ञान मार्गाने जातो, खा दारू, पे दारू, घे वड, गांजा, काय ना होता, ही 30,000 सुख या ठिकाणी जणू तुटलेले आहेत, कमी झाली. म्हणजे तुमची जी बुद्धी आहे 100% तयार झालेली नाही, 60%, 40% तयार झाली. आता हे 30,000 सुख आहेत, तेव्हा तुमची बुद्धी किती आहे? 100%. हा, आता या ठिकाणी 25,000 जण, 20,000 जण लोक आहेत, बुद्धी कधी झाली? हा, 30 100, 20 किती? हा, 20 150, त्या किती झाले? हा, मग 70%. म्हणजे बुद्धी तुमची 70%ने पोरं जन्माला आली, कमी बुद्धीची. मग आता हे भर कशी भरून काढायची, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हे चुकले बा तुमच्या आजी, पण ते दारू पित होते, गांजे पित होते, अनुवंशिकता दोष आला. मग आता हे दुरुस्त करायचं कसं, अनुवंशिक दोष हटवायचं कसं? हा मंत्र आला लक्ष, गायत्री मंत्र म्हणायचा, फळं खाऊन दूध पिऊन राहायचं, तांब्याच्या बाटलीतून पाणी प्यायचं. ह्या बाटल्या किटल्यातून पाणी प्याला ना का तुमचा वंश नष्ट होत जातो. तर तुमचा वंश कमी होत चालला, शक्ती कमी होत चालली, निगेटिव्ह बनली. एक जण 2 माणसं माझ्या काय बोलले, महाराज हा म्हणजे तांब्याच्या भांडून पाणी पिवतो, आणि तू म्हणजे मी जर्मनच्या भांडून पाणी पिवतो. मग ह्या तांब्याच्या भांड्यात जो पाणी पित होता त्याची प्रकृती व्यवस्थित, अनुवंशिक दोष हटले, पाठीमागच्या पिढा संपल्या, शनी मंगळाचे दोष गेले, आणि याला चिकटले. कारण हा काय खातो? जर्मनच्या भांड्याचं पाणी. एक चहावाला आला माझ्या म्हणे, महाराज हे बघा महाराज किती चमचम करतात. तर चहा पिऊन पिऊन सगळ्या अंगामध्ये चमचमच. ती काय जर्मनचं भांडं असतं ना, ते सगळं जर्मन त्याच्या अंगावर उतरलं, पाठबोकापासून पायापर्यंत, आणि सगळं हातावर. मला डॉक्टरांनी ठेवणं, कुठंच होईना, काय करत तुमच्या गाडी पाहिलं. मला हाय बा, तो एक उपाय फक्त रक्त शुद्ध करावं लागन. नंतर दवाखान्यात नेऊन शस्त्र न्याला, डॉक्टर सांगितलं असं करावं लागेल. डॉक्टर कुठं तरी त्याला दाखवलं, असं करा. मग ते रक्त फिल्टर केलं, तर ते अर्धा किलो जास्त निघालं. किती? अर्धा किलो, 500 ग्रॅम. तेव्हा तो नीट झाला. तसं तुम्ही जे खाताय ना आता सगळं, तसं तुमच्या शरीरामध्ये जर्मनचे कण, ते प्लास्टिकचे कण, नंतर तुमचे काय म्हणतात अजून काय निर्णय भांडी आहेत ना त्यातून
ते सगळे कण तुमच्या शरीरात उतरले. मग काय होतं, इथं दुखलं ते जर्मनचा कण इथं गुतला ना छातीत, तर काळी का मला कमी यावा, कारण तो कमी खेळतो. जर्मनच्या भांड्याले जे कण आहेत ना ते कमी. आता याच्याकरता मातीचे भांड्यात स्वयंपाक करून खाते काय लोक, मातीच्या तळावर स्वयंपाक करतात. म्हणजे ते माणसं फार पुढे गेलेले आहेत. तसं तुम्ही नाही केला, मागं पड. हे जे आहे शास्त्र हे फार, आता याच्यामध्ये 30,000 जणूक म्हणजे सुख आहेत तुम्हाला या विज्ञानाप्रमाणे मिळायचं. आणि विज्ञान हे व्याधाप्रमाणे इथं विज्ञान आहे, त्याला 30,000 जणूक आहेत, पण ही तुटक आहेत. मग तुम्ही काय पोरग झालं बा, आलं रोज त्याला इंजेक्शन झालं की इंजेक्शन ठोका त्यांना ठण, कारण का बरं, ती जणूक कमी झाली. ही डॉक्टर नाही कोणाला जगात निर्माण करता येत नाहीत. ही तर महत्वाचा मुद्दा आहे. ही जगामध्ये त्याचे यज्ञ आणि गायत्री मंत्र हे जो जपण त्याला पुन्हा ही जशी तशी तयार होते. आता हे झाड आहे, ही झाडं फांदी तोडली का नाही तुम्ही, पण त्याला पुन्हा पाला फुटला, फांद्या फुटल्या. तसं आपण जेव्हा देवाची भक्ती करू तर आपले गेले शरीरातले सगळे अवयव पुन्हा जसे तयार होते, नष्ट होत नाहीत. मेंदू तयार होतो ना, वारत हे तयार होत आहे. आलं लक्षात. माणूस कोण निर्माण केला, आपल्या अंकात छापले, ज्यांना दिले ते वाचलं असेल, ज्यांना नाही मिळालं त्यांनी अंक दुपारी घेऊन जा. तर या गोष्ट अशी आहे की मी रक्त तयार कोणी केलं, परमेश्वराने केलं. जस्ट म्हणजे लोह आणि तांब याच्यापासून रक्त तयार होतं, हा वेदात पहिला सिद्धांत मानलेला आहे. बघा आता हे रक्त विज्ञानाला तयार करता येत नाही, म्हणजे परमेश्वराचा सत्ता आहे. मेंदूवर हे तयार करीत नाही, म्हणून परमेश्वराचा सत्ता आहे. पण जन्माला आणता येत नाही, मरायचं ते काय करीत नाही, म्हणजे परमेश्वर आपल्याला सत्ता. तुमच्या हातात पुढे विज्ञानाचा काय सत्ता आहे, काहीच नाही. तर हे जे परिस्थिती आहे, हे शुक्राणू आहे, हा शुक्राणू आपल्या शरीरात निर्माण कसा करायचा, कोणत्या देवाची भक्ती असं आहे की आपण कोणत्या देवाची भक्ती केली म्हणजे हा शुक्राणू आपल्याला प्राप्त होईल. तर आपल्या शरीरामध्ये शुक्राणू निर्माण करणारा जो देव आहे त्याची माहिती सांगणार आहे. बघा आता आपल्या शरीरात हा शुक्राणू निर्माण करणारा देव सांगतो तुम्हाला. आता हे जे आहे हे आहे शिवलिंग, कळलं, हे शिवलिंग आहे, आलं लक्षात. आणि हा जो आहे शुक्राणू हे पण शिवलिंगापासून तयार होत. शंकराची भक्ती केल्यानंतर हा शुक्राणू शिवलिंगातून निर्गुणातून तयार होतो. मा शरीरामध्ये तांबडी रंग पेशी आहे हृदयात शिवलिंगाच्या आकाराची, त्यातून हा शुक्राणू तयार होतो. आणि ते जर तुम्ही वाकडे खाल्लं हे शुक्राणू बिघडले. काय लोकांना संतती काय होत नाही, हे असं सगळं तयार होत. हे तुटल्यानंतर डॉक्टर काय नाही, दोष नाही तुमच्यात काही. माझ्याकडे 10 लाख लोक नीट झाली, तर संतती झाली. अनेक लोकांना रिपोर्ट आले तुम्हाला संतती होणार नाही, मुंबईला दोष, पुरुषाला दोष. मी मला इथं राहा, मंत्र वाचा, 8 दिवस राहा, 10 दिवस राहा, गुरुदेव महात्म्य वाचा, त्याच्यामुळे सगळे व्यवस्थित मंत्र द्यायचे, जोडायचे गायत्री मंत्र. आणि ते त्यांच्या संतती झाली. हे जोडल्या गेलं सगळं, कंप्लेंट नवं तयार झालं, तेव्हा संतती होती. आता तुम्हाला आजार का होतो, गुडघा का दुखतो, डोकं का दुखतो, पाय का दुखतो, नंतर ते काय घशामध्ये थायरॉइड का होतं, हे कटलं त्या जागेच. घशामध्ये हे जे जनुक आहेत ही निर्माण होत नाही, म्हणून त्या ठिकाणी थायरॉइड झालं. हे जर तयार झालं तर बरं होत. आता काय लोकांना मला सांगलं थायरॉइड झालं, मी म्हणलं गायत्री मंत्र जापा, आम्ही मिरू म्हणा, स्वर झालं थायरॉइड नीट. कारण हे पुन्हा निर्माण करण्याची ताकद जी आहे ना अशी फक्त व्याधात, होम आणि यज्ञ याच्यामध्ये, बाकीचे कुठंच नाही. तुम्ही कोरं वाढणं आयुष्यभर काय होणार नाही. हाडात रक्तपुरवठा का होत नाही, ऐका महत्त्वाचा मुद्दा आहे. आपली जी हाडं आहेत शरीरामधली, ही हा म्हणजे शुक्राणू आहे, ह्याच्यामध्ये कुठं काहीच नाही. त्यामुळे रक्त कुठं थांबलं, इथंच थांबलं, याच्या खाली येतच नाही. जेव्हा हे तयार होईल सगळं तेव्हा हाडात रक्त येईल. हाडात रक्त यायचं म्हणजे तेव्हा हाडं नीट होतील, नवी जुने राहणार नाहीत, डोळे नीट होणार. हे जर तुटलं असतं तुमचंही, आलं याला
ऋषी देवता छंद आणि स्वर अ उ म्हणे जोडतात. आता इंग्लिशमध्ये जे आहे ना, याला याला जे आहे ना ए टी आणि सी जी म्हणतात, एच ओ एच हे ती विज्ञानाचं नाव आहे. तर याचं कारण असं आहे की हे सगळं जे आहे विज्ञान शोधून काढे. वेदापेक्षा विज्ञानाकडे जास्त काही नाही. जे वेदात आहे ना त्याचे तुम्हाला कोणाला शिकायला राहू शकता. अभ्यास शिकत दुसरा शनिवार दुसरा रविवार या ठिकाणी आम्ही सकाळी शिकवतो 9 ते 12 आणि सात दुपारी 4 ते 6. या ठिकाणी जे गोम झाले अनेक लोक याचा अभ्यास करतात. शेळकेसर या ठिकाणी अभ्यास करतात की तुमची जनुकं जी आहेत सुधारली पाहिजेत. आता या ठिकाणी हा 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 शुक्राणू तयार झाला, पण याच्यामध्ये जनुक आली नाहीत, त्यामुळे तुम्हाला संतती होणार नाही. आता या ठिकाणी शुक्राणू याच्यात जनुक आली, तुम्हाला संतती होणार, तुमचे आजार बरे होणार. हा जर शुक्राणू तयार झाला तर तुमचे आजार कधीच बरे होणार नाही. कवर औषध का हे जेव्हा तयार होईल तेव्हा मग डॉक्टर सरसुद्धा सांगतो जा तुमचं देवधर्म पागावा. म्हणजे देवधर्म कोण पाहतं? आपलं कुळदैवत, खंडोबा, भैरवनाथ आणि देवी 3 देव असतात आपले. मग आता हे त्या ठिकाणी खंडोबा काय करतो की हे सगळं पाहतो. काय रंगसूत्र गुणसूत्र कळलं का? काळ भैरव काय करतो? हे गुणसूत्र पाहतो. आणि देवी काय पाहते? हा रंगसूत्र आले गुणसूत्र आले हा लक्षात. तर हे सगळं पाहणारे जे आहेत ते असं चालतात. रंगसूत्र ही 23 रंगसूत्र शरीरात असतात, हे 23 वाडे असतात. गुणसूत्र जे आहेत ते शरीरामध्ये असतात 1,00,000. कळलं का? मेंदूत असतात 50,000, शरीरात 50,000. ही गुणसूत्र तुटली मग आपल्याला काय गुण येत नाही. हां आणि जनुकं जे आहेत ते 30,000. कळलं? हे किती? 30,000. एवढ्या ह्या ज्या गोष्टी आहेत एवढ्या गोष्टी आपल्या शरीरात असाव्या लागतात, तेव्हा आपलं जीवन सुरक्षित राहतं. याच्याकरता सोपा उपाय एकच, दारू न पिणे, गांजा न वळणे, व्यसन न करणे, फळं खाऊन दूध पिऊन राहणे. झटपट गुण पाहिजे तुम्हाला, फळं खा दूध प्या, 8 दिवसात फरक व्हायला लागत. आणि कवर खा 12,000 वर्ष काय होणार नाही. आज म्हणजे आशेचे मेले खाऊ खाऊ एकाला देवधर्मच प्रश्न सुटला नाही. कारण का ते सुटलंच नाही. आता तुम्हाला हे जे तयार होतं हे सगळं रक्तगटाव तयार होत. आता समजा तुमचा रक्तगट ए बी आहे आणि तुम्ही शंकराची भक्ती करताय, हे तुटतंय म्हणजे हे तुटून जाते, जोडलं जात नाही. इथे तो अवघड मानगड. आणि जेव्हा तुम्ही आपल्याच गटावर भक्ती करता हे तयार होतात, हे तुटत नाहीत. मग देवभक्ती करण्याचा विचार करून करावा लागते. स्वशास्त्र आपलं संशोधन हे तुम्ही जेव्हा भक्ती, आता हेच आहे विज्ञानाचं आहे, हे विज्ञान आहे ते तुटतं. हे सगळं औषध पाणी देऊन हे शुक्राणू तयार केला बरं का. हा शुक्राणू तयार झाल्यानंतर काय झालं की संतोष झाली, पण ती 30%, 40%, 100% नाही. वेद मंत्र ब्राह्मण तत्वाचं आलं की 100% होणार. बुद्धिमान आपल्या गुरुदेव महात्म्याची सगळी विद्या दिलेली आहे. जो वाचेन त्याचा फायदा होतो. हा सतत अभ्यास केला पाहिजे. आपण त्याचा विचार संशोधन करून सगळे ग्रंथ लिहिले आहेत. हा त्याचा सारांश सांगितला आहे, ज्या सांगायला वेळ नाही. आलं लक्षात? हे तुटलं नाही. आता हे विज्ञान आहे. आता या ठिकाणी असं आहे, तुमच्या हातापायाला समजा गाठ आली तर डॉक्टर सांगणं ऑपरेशन करावं लागणं, पण ते ऑपरेशन करावं लागतं. पण धर्म काय सांगतो? जागरण, गोंधळ, भजन, कीर्तन काय सांगतं की तुम्ही ही दे करा. ही गाठ हे जणू तर वाढली की ती गाठ संपली. ही जी गाठ तुमच्या शरीरात अशी आलेली आहे ती तर जणूकच नाही. पण ह्या गाठी जेव्हा अशा जणुका येतील तेव्हा ही गाठ संपली. झाली कॅन्सर संपली, कॅन्सर संपला. हे गोमतीने एक बाय आणली, ती म्हणजे आता सांगते 3 दिवसात मारणार म्हणे औरंगाबादावरून. म्हणलं नाही महिन्याने या बरं का, महिन्याने या म्हणलं महिन्याने. आणि मग ते
नाही आली म्हणली. माणसं म्हणलं आता काय खरं नाही बाबा, तू मारणार आहे. हा म्हणले देव आहे, हे तुमच्या शरीराचे तुम्हाला जे कॅन्सर झालं ना, हे सगळे हे तुटलेले सगळं काय जणू का सगळी शरीरातली नष्ट आहेत, गुणसूत्र गेलेत, रंगसूत्र सगळे गेलेत, त्यामुळे हा कॅन्सर झाला. म्हणजे म्हणलं आता भस्म प्या, फळं खा. या महिन्याने महिना दीड महिना झाला, ती व्यक्ती ओके झाली. पुन्हा डॉक्टर नेऊन दाखवली. डॉक्टर म्हणत ती मेली, ही दुसरी आहे. हा नाही आणला आता म्हणलं. कॅन्सर झिरो. आपल्याकडे आतापर्यंत 1,00,000पेक्षा जास्त कॅन्सर लोक नीट झाले, महारोग नीट झाले, क्षयरोग नीट झाले, सगळे आजार बरे होते. माणसं एकनिष्ठ पाहिजेत, खाणारे फळं खाऊन दूध पिऊन राहणारे पाहिजेत. काय लागेल ते घ्या, देव पाहिजे तो मला 40 दिवसात देव भेटेल. 40 वर्ष मारायची काय गरज नाही, 12 वर्ष तप करायची गरज नाही. आलं लक्षात? फळं खाऊन दूध पिऊन राहा लगेच. आलं लक्षात? काय लोकांना चालता येत नाही होतं, आहे तिथं बसलेली. मग त्यांना आता ते फळं खाल्ली, देवदृष्टांत झाला, जाईल नीट. आता शास्त्र असं आहे की देव जगात आहे का नाही बाबा? देव जगात आहे, पायाचा दृष्टिकोन नाही. देव सगुण का निर्गुण हा प्रश्न होतो. आलं लक्षात? ते कमकुवत झाले म्हणून नंबर लागले. माझी जनकडून मी डोळ्यातले शाब होते, मग चष्मा नंबर नाही. तुम्ही फळं खात दूध प्या, तुमचा नंबर लगेच कट करतो. तुम्ही डाळिंबाचा रस जर रोज प्याला, 8 दिवसात तुमचे चष्म्याचे नंबर कमी, नंतर तुमचं रक्त पुन्हा जाग्यावर, पुन्हा तुम्हाला डायलिस करायची गरज नाही. आता काय का लोकांना रोज औषध रक्त भरावं लागत 8 दिवसात. तुम्ही डाळिंब खा ना रोज, डाळिंबाचा रस ज्यूस प्या, तुमचं लगेच भरून येईल. डॉक्टर एक जण म्हणला तुमचं 7.5 HB आहे. त्याला मी म्हणलं ज्यूस पे डाळिंबाचा. 8 दिवसात ते 11वर आलं. त्याला 2 लाख रुपये खर्च आले असतील रक्त भरायला, माहिती आहे? इतकं सोपं आहे. पण तुम्ही काय करताय, थोडं पाहुणे रावळे भेटले, पाहुणे मेजवानी कोंबड्या बकऱ्याची खा, असं खा, राहतच वर नाही जागा, तुम्हाला जागावर नाही. आता देव सगुण का निर्गुण हा वाद आहे. देवा तो सगुण म्हणू का निर्गुण? तर असं शास्त्र आहे की भृगुशी देवांची परीक्षा पाहण्याकरता निघाले. ब्रह्मदेवाने हाकलून दिलं, शंकराने हाकलून दिलं. मग विष्णू झोपले होते वैकुंठात, ते जाऊन भृगुशीने जाऊन त्यांना लात मारली. लात मारल्यावर देव उठून बसले. म्हणले, विष्णू म्हणले, माझं शरीर ब्रह्म वज्र कवचमय आहे, तुम्ही मानव आहात, तुमचं शरीर कमकुवत आहे, तुम्हाला ते मार लागला असेल. म्हणजे विचार करा, देव सगुण आहे का निर्गुण? सगुण आहे. पाऊस निर्गुण पडतो का सगुण पडतोय? सगुण पडतोय. आता ढग नाही, पाऊस येऊन येतो का पाऊस? जेव्हा वर ढग येतील तेव्हा पाऊस पडेल. तसं जेव्हा आपण भक्ती करू, परमेश्वर जेव्हा आपल्याला येईल तेव्हा आपलं कल्याण होईल. तसं होणारच नाही. त्याच्याकरता कष्ट करावं लागणार, फुकट काय मिळणार नाही. लक्षात, जगात फुकट काय नाही. त्या ठिकाणी सांगायचा मुद्दा असा आता महत्त्वाचा, म्हणजे देव सगुण आहेत, त्यांची भक्ती करा. आणि आपल्याला जे देव भेटतात ना निर्गुण निराकार आहे, याचं कारण आहे देव स्वतः शरीर घेऊन फिरत नाही. ते साध्या अवस्थेमध्ये फिरतात वायुरूपाने. मी असं ध्यानाचा बसलो एक दिवस, तप करून करून शरीरातून सगळ्या ज्वाळा चालल्या, आगनी चाललं. मी मंडळी म्हणलं आता तू ह्या जगत नाही जाणं, संपलं, सगळं शरीर जळायला लागलं, तोंडातून सगळं आग्नी चालला. भगवान शंकर आले होते आणि इथं 8 संध्याकाळी, रात्री 9 वाजता, सकाळी 6 वाजता त्या खोलीमध्ये. आणि मग मी स्थितीत आल्यावर शंकर भगवान म्हणाले, अहो जग जाळलं असलं, तुम्ही संपला होता, ही तपस्या कमी करा आता. आणि मग शंकर भगवानचे हात पाय आपल्यासाठी देव, शरीर बिर त्याला सगळं. ते म्हणले मी तुम्हाला भेटायला आलो सगुणमध्ये, मी शरीर घेऊन कधीच फिरत नाही. कारण हे कलियुग आहे ना, तपस्वी माणसं जिथं असतील त्यांना देव भेटणार प्रत्यक्ष. आणि जिथं नुसते गप्पा मारणार तिथं वायुरूप शक्ती. याला गुण काय नाही, याला सांगत चालू. ते तुम्हाला खरा देव पाहायचा असेल, फळं खा, दूध प्या, परमेश्वर तुमच्या घरी येईन, भेटेल. आलं लक्षात?
ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम हरिओम. आपण गणित करून पाहणार आहे. आपल्या शरीरामध्ये हे कार्डिगाम जे असतात ते 6 बटणे आहेत हृदयामध्ये. येऊन बसा, 6 बटणे आहेत. आणि ही 6 बटणं जी आहेत 30,000 भागिले 6 किती झाले? 5,000. आता हे कार्डिगाम तुमचा जेव्हा असं पॉझिटिव्ह येईल तेव्हा तुमच्या शरीरामध्ये 10 mm जर आला तर तुमचे जणू किती काम करतात? 5,000. 10 mm जर आला समजा तुमचा, तर तुमच्या जणू किती काम करतात? सुख 5,000 सुख आपल्याला मिळतात. हे 6 बटणं आहेत. लक्षाची सविस्तर सांगायला वेळ नाही, थोडक्यात सांगितलं. हे 6 बटणे आहेत. ही 6 बटणे आहेत. हे पॉझिटिव्ह आला 6 mm आला, 6 mm 10 mm आला तर 5,000 जणू का आपल्या शरीरात काम करतात, म्हणजे प्रत्येक व्होल्टेजवर. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, समजा तुमच्या 6 mm आला किती झाले? 3,000. 2,000 का जणू काही काम करीत नाहीत, म्हणजे ते धडधड धडधड करणार. उदाहरण आपण 4 नंबरचं बटन घेऊ, 3 नंबरचं पकडून पैशाचं बटन घेऊ, म्हणजे सगळ्यांना कळणार लक्षात. ते 3 नंबर इथं आहे ते पैशाचे. ते जर समजा 10 mm आलं तर 5,000 जणूक व्यवस्थित काम करतात, म्हणजे 5,000 सुख आपल्याकडे आहेत. पैसा अडका भरपूर आहे, तोटा पडत नाही, आणि लक्षात. पण जर 6 mm आलं तर 3,000 जणू काम करत, 2,000 करीतच नाहीत. म्हणजे तुम्हाला आज 100 रुपये मिळायच्या ऐवजी 50-60 मिळणार, बाकीचे उधार राहणार. म्हणजे काय चिंता राहणार तुमच्या, म्हणजे काम बरोबर होणार नाही. कारण हा व्होल्टेज जो आहे 3 नंबरचा पैशाचा व्होल्टेज, लक्ष्मीचा. आणि जर तो समजा आधी कोणी आला असा, 10 रुपये आले, पुन्हा 10 रुपये खर्च आले, येणार जाणार, आणि जर असा निगेटिव्ह आला तर बॉम्ब, म्हणजे संपलं, कर्ज बाजार झाला तो. आपलं व्होल्टेज पहिलं तपासायचं 3 नंबरचं, यावर कसा करायचा हे पहिलं पाहायचं. 3 नंबरचं व्होल्टेज समजा 10 mm आला तर 5,000 जणूक काम व्यवस्थित करतात. आपल्याला सुख शांती मिळणार आहे, आपण कर्जबाजारी होणार नाही, शांती मिळणार आहे, पैसा हातात राहणार आहे. तेच 5 mm आलं तर 2,500 जणूक काम करा, 2,500 करीतच नाहीत. म्हणजे आपल्या हातामध्ये फक्त 100च्या 50-40-50 रुपयेच येणार, जास्त येणार नाहीत. कवरे वळरा. आणि जरी निगेटिव्ह झालं असं, आज कोणी आज 100 रुपये आले ना, संध्याकाळी संपले. आणि असं झालं ना निगेटिव्ह, 100 रुपये येतील, 200 रुपये खर्च होईल. कोणाला तुम्ही उधार दिला असेल तर पैसा तो देणार नाही, तुम्हाला कर्जबाजारी करून टाकणार. आणि जेव्हा हा कार्डिगाम जेव्हा निगेटिव्ह जेव्हा असा होईल पॉझिटिव्ह, तेव्हा परत तुम्ही श्रीमंत होणार. म्हणजे कशाने होणार? गायत्री मंत्र जप केला पाहिजे, फळं खाली पाहिजेत, दूध प्यायला पाहिजेत, रथगाड बनवून देवभक्ती केली पाहिजे, तो सरळ होणार. तसं होणार नाही. लक्षात अगदी सोपं आहे. आता हा इथं कार्डिगाम दाखवला आहे. हा जो कार्डिगाम दाखवला आहे तो असा खालीवर होतो, म्हणजे थरथर कापवतो. यावर करू नको, यावर करू नको, यावर करू नको, म्हणजे तुमची धाकधुकी चालणार, तुम्ही करणारच नाहीत. झोपला संध्याकाळी तुम्हाला सांगितलं बा हा बैल घ्यायचा आहे, आणि तो कार्डिगाम तुमचा असा निघालाय, तुम्ही काय म्हणणार? अरे बैल खरं आहे खोटं काय कळत नाही, जाऊ दे बरोबर, जाऊ दे सोडून. म्हणजे यावर तुम्हाला नशिबाचं असून नशीब काम नाही करणार. तुमच्या नशिबाकडे आल्यानंतर हे, कारण हे असं आहे, हे जे व्होल्टेज आपल्या शरीरात सगळे हे मोजून पाहता येतात. 6 बटणं जेव्हा पॉझिटिव्ह असतील 10 mm, तेव्हा तुम्हाला 30,000 सुख, म्हणजे शरीरात कुठला आजार होणार नाही, देव परमेश्वर साक्षात्कार होणार, देव तुमच्यावर रोज बोलणार, ज्ञान सांगणार सगळं. पण ही कशामुळं? फळं खाऊन दूध पिऊन जो राहील, एक टायमाला जेवायचं, एक टायमा फळं खाऊन दूध पिऊन राहायचं, सोपं काम. ज्याला जमन त्यांनी करा, ज्याला जमन नाही त्यांना करू.
मग काफी प्या किंवा कोको प्या, त्यातही तुम्हाला फायदा आहे. आता याच्यामध्ये लिहिले परमेश्वर साक्षात्कार, स्वअमरस, नारळाचं पाणी पिणे, फळांचा रस पिणे, ऊसाचा रस पिणे, कोको पिणे, काफी पिणे. चहा नाही सांगितला, चहामध्ये फळ नाही. कोकोचं फळ पपईपेक्षा मोठं आहे. आणि काफीचं फळसुद्धा तसंच आहे. त्याच्यातसुद्धा ओम अँटीजन नावाचा घटक, अँटीजन नावाचा घटक आहे. त्यामुळे आपल्या शरीरात जे विषारी पदार्थ आहेत ते बाहेर निघाले. आता समजा तुम्हाला देवधर्म करायचा आहे, पण तुमच्या शरीरात जर विषारी पदार्थ असतील तर तुम्हाला देवधर्म करून भक्ती ईश्वरप्राप्ती होणार नाही. तुमच्या शरीरामध्ये अँटीजन जेव्हा होतं आणि ओम अँटीजन तयार होईल, कळलं का? ओम अँटीजन तयार झाल्यानंतर तुमच्या शरीराचे दूषित पदार्थ बाहेर निघून जाणार, शरीर एकदम स्वच्छ होणार, क्लिअर पाण्यासारखं. मग तुम्हाला ईश्वरप्राप्ती होणार. मग त्याच्याकरता काय करायला पाहिजे? तुम्ही रोज आवळा खाल्ला पाहिजे. आवळा खाल्ला की तुमच्या शरीरामध्ये ओम अँटीजन नावाचा घटक तयार होईल आणि मग तुमच्या शरीरातून साक्षात्कार व्हायला सुरुवात होईल. शरीर स्वच्छ पाहिजे. आरसा आहे तर त्याचा धूळ बसली, कवर तोंड दिसत नाही, काच पुसली की तोंड दिसणार. तशा प्रकारचं आपलं शरीर जे आहे ते परिपूर्ण विकसित झालं पाहिजे. तो आपला उद्देश आहे. नुसतं का पाणी घाल तुला गोणी येईल असं काय नाही. आज पण सगळे मिळले ओरडू कोणा देऊ नये. कारण याचं कारण आहे तर शास्त्रीय पद्धती नाही ना. तुम्ही कुठल्या जातीचे आहेत काय, आम्हाला काय त्याचं घ्यायला नाही. तुम्ही कसे वागता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. माझ्याकडे पूर्वी काय लोकांना 35 मार्क पडायचे, पोरांना 40-35, डोकं चालत नाही. आता त्या मेंदूमधलं ही जीन्स जे आहेत जणूक ती किती पाहिजेत? 50, 30,000, 25,000 पाहिजे ना, 20,000. ती नाही तर तिथं ती नसल्यामुळं डोकं चालणार. मग काय म्हणलं, खा बदाम, ज्यूस प्या. पुन्हा डोक्यामध्ये नवीन ते जीन्स तयार झाले आणि मग चालला 100-90वर. माझ्याकडे 2-3 हजार मुलं असे आहेत, त्यांनी नेम केले ना ते 80-90च्या पुढे आज मोठे ऑफिसर झाले. तुम्ही झोपला की तुमचं आयुष्य संपलं. खाण्यापिण्यात दारू प्याला, गांजा वाढे का भूतं तुम्हाला आयुष्यात सोडणार नाहीत. चेडा अंगात शिरल्याशिवाय राहणार नाही. चेड्याचं खाणं काय, भूतांचं खाणं काय? दारू, गांजा, अफू, मटण. तुम्ही खाल्लं ते लगेच तुमच्या, कारण तुम्ही त्याचे दोस्त बनले. पितरांचं खाणं काय? वरण भात आमटी. मग त्याचे तुम्ही दोस्त बनले, मग ते पितर प्रसन्न झाले. देवांचं खाणं काय? फळं दूध. ते खाल्लं का तुम्हाला देव प्रसन्न होणार, काम होईल. लक्षात. आणि परमेश्वर प्राप्ती करायची म्हणजे फक्त फळांचा रस किंवा निराहारी अशी भक्ती करायची. तेव्हा तुम्ही ब्रह्मस्थिती खऱ्या देवाकडे जाणार. ध्रुवा आणि तपश्चर्या अशीच केली. पहिलं सुरुवातीला काय केलं? फळं खाल्ली, मग पाणी प्याला, मग हवा पिऊ लागला, मग निराहार राहिला आणि मग तर आढळ ईश्वर भगवान प्रगट झाले. मग त्यांना आढळ पद प्राप्त झालं. आता ध्रुव तारा इथून किती राहतो? 430 प्रकाश वर्ष अंतराव आहे, पण तो इथे 1 सेकंदात येतो, इतका वेग आहे. तो कधी येणार? तुम्ही जेव्हा फळं खाऊन दूध प्याणार ना, तर तुमच्या शहराकडे देव लगेच पळत येणार. पण जेव्हा तुम्ही खाताना पिताना तेव्हा देव शहरातून गेला, खंडोबाई गेला, बिरोबाई गेला, भैरवा सगळेच गेले, कोण नाही राहणार. हाल होणार तुमचं, खूप होणार देवाचं. तुम्ही भजन करताय, कीर्तन करताय, आणि खाताय, ते पाप लागतं ना. देव काय खात होते, कसे होते, त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आता या लिंग महापुराणे त्याच्यामध्ये सांगितलं, शंकर भगवान म्हणले मी इक्षू रस पितो. इक्षू म्हणजे ऊसाचा रस पितो, बाकीचं मी काही घेत नाही. मग यांचा गांजा काय, घोटा काय, नाव कुठं लिहिलं कोणत्या ग्रंथात? ज्यांचे आपल्या मनाने ग्रंथ आपण समाधी सबोल केली. हे असं देव भेटलं तर देवाला विचारा, देव तुम्हाला स्वतः सांगा ना आपलं काय खाणं आहे, त्याप्रमाणे वागा. कारण आता ग्रंथ जे आहेत ना हे सगळे खिळखिळे झाले, खिळखिळे.
रामायण अर्ध बरोबर अर्ध चुकीचं, महाभारत तसंच. गायत्री रामायण आहे, गायत्री रामायण. त्याच्यात असं लिहिलंय की राम 24 तास मांस खात होता. हे देव लोक 24 तास मांस खाते असं लिहिलं. आता हे कोणते देव मांस खात होते त्याचा उल्लेख नाही. हे चेडे गोटे खात होते रोज. चेडे गोटे जे आमंगळ आहे ते खात होते. चांगले देव काय खातील? हा, असं शास्त्र असं आहे की हे जे शास्त्र लिहिलंय त्याचे अर्थ आपला पूर्ण कळले पाहिजे. ओम त्रिशतम तना सदमहे तरस्य वंदी धावती. या ठिकाणी जो अभ्यास चालतो, ओमजी विरकर, नंतर अनिकेत कोळी, नंतर कैलास काकडसर, अशी बरीच मंडळी आहे, चव्हाण यांनी या ठिकाणी याचा अभ्यास केलेला आहे. अभ्यास करायला 4 वर्ष लागतात. यांनी 4 वर्ष या तत्त्वाचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे त्यांना पुष्कळ ज्ञान झालेलं आहे. तर सांगायचा मुद्दा आहे, ज्यांनी त्याली सगळी माहिती लिहून काढली त्यांनी याची पुस्तकं तयार करून टाईप करून आणून द्या, तुम्हाला VLB PhD पदवी मिळेल. तर हे जे आहे शास्त्र हे तुम्हाला पाहता येईल. आता जे इथं लोक राहणार आहेत किंवा ज्यांना पाहिजे बा त्यांनी ECG काढून आणणे, रक्तगट सांगणे, तुमच्या शरीरात गाठी काय येतात, कुठले जीन्स गेले, कुठले बटणं कमी झाले, आता शरीरात गाठी येतं काय येतात हे बघा इथं असं आहे. आता या गाठी येतात म्हणजे देव हे जे आहे ना हे बघा हे असतात, हे जणू का अशी एकमेकांची चिकटलेली आहेत. ही तर तुटली, हे इथं गाठ आली, इथं गाठ आली, इथं गाठ आली, कारण इथं गाठ आली नाही तर हे चिकटल्यामुळे पुन्हा इथं आली, पुन्हा इकडे आली. जेव्हा हे सगळं तयार होईल तेव्हा तुमच्या शरीराला गाठी बंद होती ना. ज्यांना असे आजार आहेत त्यांनी तर राहायचं 10 दिवस, महिनाभर, 15 दिवस. आता देवाने सांगितलं मी काय कोणाच्या घरी पळायला वेळ नाही, जो इथं बस येऊन राहील त्याचं कल्याण करायचं. दवाखान्यात गेला सगळे सोय आहे. घरी डॉक्टरला फक्त एकच इंजेक्शन घेऊन येणार, बाकीचं काय आणतच नाही. तशी ते बी तर आहे, देव तुमच्या घरी आधी एकच गोष्ट घेऊन बाकीचं काय आणि. राष्ट्रपती जेव्हा आपल्या घरी येतो तो काय दिल्लीचा दरबार आणतो का? नाही, तो फक्त एकटाच येतो. तसा देव जरी पृथ्वी आला असला तरी त्याचं मूळ मंडळाची शक्ती ती पृथ्वीवर घेऊन येत नाही, त्याच्या मार्फत मग ती आपल्याला मिळत. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम. हरिओम दत्त. प्रत्येक माणसाने आपला रक्तगट आणि ECG काढून आणणे आवश्यक आहे. मला भेटायचं म्हणजे तुम्हाला खरं काय झालं कळण. शेळ हात ठेवल्यानंतर कळतं त्यात तुमच्या अंगात काय आहे, पण कुठली बटणं नष्ट केली त्या भूताने रोग आणि ते कळतं. मग ते दुरुस्त कशी करायचं समजतं. चेडे गोटीला काय भ्यायचं कारण नाही, 2 मिनिटात जळायचं. लक्षात ठेवा, चेडे गोटे खूप झाडके पत्ते, आपलं काय त्याचं घ्यायला नाही. किती मोठे आले ना ते जळून जाते. खैस रातभर खैस पळत होते, सगळे जळून गेले, एक नाही राहील. आपल्या शरीरामध्ये अशा पद्धतीचं शुक्राणू पाहिजे. अशा पद्धतीचा शुक्राणू आला तर तुम्हाला होणारी संतती चांगले होणार नाही, वेळी जन्माला येईल. ती दुरुस्त करायची असेल तर गायत्री मंत्र जपायचा, फळ खाऊन दूध करून राहायचं, पुन्हा अशी अवस्था तयार होईल. पण ती बस राहिला तर ECG पाहिजे, किती टक्के कमी झालं, किती टक्के वाढलं ते कळतं. लक्षात. हरिओम दत्त.